सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे। ही तातडीची मदत जी आहे ही शेतकऱ्यांना 2215 कोटी रुपये हे तर जमा होतीलच, पण यासोबत ही आतापर्यंत आम्ही रिलीज केलेले जे पैसे आहेत पण पैशाची त्या ठिकाणी कुठलीही कमतरता पडणार नाही। 31,64,000 शेतकऱ्यांना ज्यामध्ये गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी चाललेली आहे। साधारणपणे आतापर्यंत 975.5 मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे, जो सरासरीच्या 102% इतका आहे। आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळातच आपण शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले होते आणि यावेळी आपण एकत्रित पंचनामे येऊन त्याला एकत्रित मदत करण्याच्या ऐवजी जसे पंचनामे येत आहेत तसं आपण मदत त्या ठिकाणी करतो। त्यामुळे आतापर्यंत आपण 31,64,000 शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयाची मदत करण्याचे GR काढलेले आहेत। यातले जवळपास आता 1,829 कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाही झालेले आहेत आणि ते पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे, पण पूर्ण जमा व्हायला त्याला तेवढा वेळ लागतो। पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत। त्यामुळे जवळपास हे 2215 कोटी रुपये हे तर जमा होतीलच, पण यासोबत अद्यापही हे काम थांबलेलं नाहीये, कारण नवनवीन ठिकाणी पाऊस पडतोय, त्या ठिकाणचे पंचनामे करणे आणि त्या ठिकाणी मदत करणे हे आता ऑनगोईंग काम राहणार आहे। त्यामुळे एखाद्या जिल्ह्यामध्ये आता आपल्याला जरी कमी पैशाची मदत दिसत असली तरी तिथलं काम चाललेलं आहे, ते काम काही थांबवलेलं नाहीये। आता जर एका तालुक्याचे रिपोर्ट आले तर एका तालुक्याला मदत करून टाकायची, अशा प्रकारचं धोरण आम्ही ठेवलं आहे, जेणेकरून ही तातडीची मदत जी आहे ही शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे। पुरामुळे जे काही घरांची हानी होते त्याचे अधिकार हे लोकल स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना आपण दिलेले आहेत आणि त्यांना उणे पद्धतीने देखील त्याचा विड्रॉल करता येईल अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केलेली आहे, जेणेकरून पैशाची त्या ठिकाणी कुठलीही कमतरता पडणार नाही। आज जो आमचा शेतकरी उद्ध्वस्त होतोय त्या उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्याला आपल्याला कशा पद्धतीनं अधिकचा दिलासा देता येईल याचाही प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल। ओला दुष्काळ जाहीर करावा अशी विरोधक मागणी करतात। ओला दुष्काळ संदर्भात काही प्रोसेस विरोध का? ओला दुष्काळ संदर्भात असं आहे की ओला दुष्काळ काय, या ठिकाणी जे काही नुकसान झालेलं आहे त्याकरता जेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे ती सगळी मदत आम्ही त्या ठिकाणी देऊ। सर, जमीन आपल्या शेतकऱ्यांना तातडीची जी काही मदत याच्यामध्ये करता येईल ती सगळी आम्ही करू। सरकारने आज एक GR बाहेर काढलेला आहे, त्यामध्ये 1339 कोटी रुपये जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यासाठी म्हटलेलं आहे। तुम्ही म्हटलं की 2215 कोटी रुपये काय नेमकं असं आहे, मी पुन्हा सांगतो, सातत्याने आम्ही GR काढतो आहोत। एक सिंगल GR नाही आहे, वेगवेगळे GR निघालेले आहेत। या सगळ्या GRची आतापर्यंत आम्ही रिलीज केलेले जे पैसे आहेत ते 2215 कोटी रुपये आहेत। 2,215 कोटी 31,64,000 शेतकऱ्यांकरता, यातले जे खालपर्यंत पोहोचलेले आहेत ते 1,829 कोटी पोहोचले आहेत, उरलेले 1-2 दिवसात पोहोचतील। याचं वाटप सुरू झाल्यानंतरही त्याला पूर्ण होण्याकरता 10 ते 12 दिवस लागतात। तातडीची मदतही त्या ठिकाणी आपण करतो आहोत। काही ठिकाणी ग्रामसभेने किंवा सरपंचांनी किंवा जो ग्रामसेवक आहे त्यांनी सगळ्यांनी मिळून जर सर्टिफाय केलं की याच्याकडे जनावरं होती आणि ही वाहून गेलेली आहेत तर ते देखील आपण मान्य करू। अशा सगळ्या प्रकारच्या शिथिलता आपण आणतो। त्यामुळे घरांकरता, जनावरांकरता आणि शेतीकरता वेगवेगळ्या प्रकारची नुकसान भरपाई देण्यात येणार।